सो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचा स्वागत आहे. माझ्यासोबत ही घटना 17 तारखेला घडलेली. कुठे तर आपण खोपोलीवरून निघतो. खोपोलीवरून काय बोलतात लोणावळ्याचा असा हायवे, एक्सप्रेस हायवेचा असा 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 जरा वाकडा तिकडा असा घाट टाईप हायवे. तिकडून आपण मग लोणावळ्यासाठी खाली टर्न घेतो. तर तिकडे मला असं तुम्हाला काही जास्त फिरवायचं नाही, तर मी सरळ सरळ मी माझा मुद्द्याने आज हा जो व्हिडिओ बनवतोय तर सरळ सरळ मी तुम्हाला सांगणार आहे. तर अरे पण आपल्याला तिकडे सरांना विचारलं, ते बोलले 4 किलोमीटर नंतर पुढे जा. आपल्या सरां इकडेच होते 4 तरी आपले 5. म्हणून आलोय तर ते तुम्हाला रस्त्याला आडून येऊ शकत नाही जास्त कारण मग गाड्या हे राहतात म्हणजे ते लोकांनी तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे झाला रोड इथं धडा. अरे मला माहिती आहे. झालं तर बुलेट मारला लागतं आम्हाला ते पाहिजे. असं केलं तर डायरेक्ट मदत करायचं तर मला जायचं असं लायसन्स बघायचं. ब्लॉक कुठं त्याचं लायसन्स त्याचं बघ लायसन्स कंपनी कडून तर 1,500 रुपये मग बोलतो कशाला काम 1,500 रुपये दोनशे घे. अरे आपल्याला तेवढे अजून अरे तिथून आलो रे नाही तर बाई पण कशाला कंपनी 1,500 तुम्हाला पण आम्ही पण ते तुम्हाला पण परवडत नाही काम कराले मग काय करते. टाईम नाही आम्हाला माझं ड्रायव्हिंग लायसन्स आता मला सांग जायचं कुठून आहे. नाही ना ऐकत नाही ते पण फाईन मावडा कार्याला जातोय रे आजीच्या. कार्याला जातो आम्ही चुकून आलो नाही तर आलोच नसतो. तिथून खाली पुढं अजून एक्सप्रेस लागते पुढं चढू नका वर 2 व्हीलरचं मॅप लाव 4 व्हीलरचं लावू नका. अरे नाही 2 व्हीलरच आहे तिच्यामध्ये 2 व्हीलरच येतो पण मोबाईलमध्ये त्याच्यातच काय 2 व्हीलर 2 व्हीलर मध्ये 2 व्हीलरच येतं अजून 4 व्हीलरचं येतच नाही. पुढं अजून एक्सप्रेस येत आहे मिळू नका. मी आणि माझी वाईफ शलाका आम्ही जात होतो साताऱ्याला आजीच्या कार्याला, आजी शलाकाच्या. तर मी लावलेला रॉयल एनफिल्डचा मॅप, म्हणजे रॉयल एनफिल्डचा माझी जी बाईक आहे, आपली जी बाईक आहे हिमालयन, त्यामध्ये मॅप येतो आणि तो बकायदा बाईकचाच मॅप असतो. आणि मी तोच फॉलो करत होतो आणि प्रॉपर एक कट टू कट मी सगळं नेव्हिगेशन फॉलो केलं. आणि आम्ही तसाच जसं खोपोलीवरून निघालो, आम्हाला हा रूट दाखवला. तर तिकडे ट्रॅफिकवाले एक होते. तर मी त्यांना विचारलं, सर इकडून अलाउड आहे ना बाईक? तर ते बोलले अलाउड आहे, जा. अलाउड आहे 5 किलोमीटर ते मला बोलले. तर मी सरळ 5 किलोमीटर निघालो.
तर सरळ सरळ गेलो. त्यानंतर आपले ट्रकचे ते घाट असे टाईप रस्ते लागायला लागले. त्यानंतर मी तरी पण अजून एकदा विचारलं, तिकडे 2 स्टार होते आणि खूप सारे ट्रॅफिक पोलीस होते तिकडे, ट्रॅफिक होतं म्हणून. तर मी त्यांना विचारलं की सर इकडे बाईक अलाउड आहे ना, बाईक अलाउड आहे ना सर बोललो. ते बोलले हा 4 किलोमीटर आहे तिकडून तुम्हाला खाली जायचंय, म्हणजे कुठला परत एक्सप्रेसवे चालू होतो आणि एक लोणावळ्याच्या खाली असा रस्ता जातो तिथपर्यंत. तर हा बोलले. तर आम्ही न काही टेन्शन, पुढे आमच्या पाठी पण एक बाईकवाला होता पण तो लोकल होता तिकडचा. तर आम्ही तसंच निघालो आणि मग आम्हाला पुढे जाऊन हे लोक भेटले. हे कोण आहेत तर आजकाल जे महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या हेल्पिंग म्हणजे त्यांची जनसंख्या कमी आहे म्हणून त्यांना हेल्पिंग हँडसाठी ते होमगार्ड टाईप जे आर्मीचे असे कपडे घालून लोक असतात तर ते ठेवले. तर ते त्यांना हेल्प करायसाठी ठेवले. तर हे रायगड पोलीस म्हणजे रायगड ट्रॅफिक पोलीस, आय थिंक तो क्षेत्र रायगडच येतो लोणावळ्यापासून तो तेवढा सगळा. तर ह्या लोकांनी तिकडे मला तो जसा तो व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओमध्ये तो त्यांनी थांबवला मला आणि त्यांनी बघितलं की गाडी नवीन आहे आणि हे लोक पण नवीन आहे, पहिल्यांदा आलेत वाटतं. त्या पोलिसांना ते कळालं गाडी नवीन आहे हे सगळं, म्हणून त्यांनी ह्या लोकांना कॉल करून सांगितलं असे असे बाईकवाले येतात ते, त्यांना पकडलं. तर हा जो काय बोलतात हे जे होमगार्ड टाईप म्हणजे महाकुम काहीतरी बोलतात त्यांना, हे जे होमगार्ड टाईप नवीन हे नवीन होमगार्ड टाईप भरती केले आहेत, ह्यांना हे फाईन मारायचा अधिकार कोणी दिला? पहिली गोष्ट ही, वरती कॅमेरे आहेत पूर्ण एक्सप्रेसवेला. बाईक अगर तिकडे आली तर बाईकला ऑटोमॅटिक फाईन बसणार. हा फाईन तिकडून मारणार. तर तुम्ही आला 2 जण आणि एकाचा एक तर आहे त्यामध्ये जो सरळ सरळ रिश्वत मागतोय की रिश्वत पाहिजे त्याला, कशी काय काय काय, म्हणजे तो सरळ सरळ रिश्वत जो व्यक्ती आहे तो माझ्याकडे आला, तो त्याला रिश्वतच पाहिजे होती, म्हणजे तो त्याच हिशोबाने आलेला आणि आम्हाला तिकडे अडवलं आणि आम्हाला तिकडे पागल बनवलं. आता जे कोण राइडर है, जो कोई राइड चला रहा है, बाइक चला रहा है, उसको गूगल मैप यही रास्ता दिखाएगा. अगर आप बाइक का भी मैप्स लगाओगे तो उधर से ही अलाउड है, 5 किलोमीटर अलाउड है वहां पे जो स्ट्रेच है बीच में का, उधर से क्योंकि मुझे आते टाइम पता चला कि 5 किलोमीटर अलाउड है. वहां के लोकल लोग मुझे मिले थे आते टाइम सातारा से रिटर्न, हम उसी दिन रिटर्न आए थे. तो मुझे वो पता चला कि आते टाइम कि अलाउड है वहां से, और मुझे सुबह पागल बनाया वहां पर कि ये है ऐसा ऐसा है. आणि अगर फाईन लागली असते कॅमेरामधून लागली असती सरळ सरळ. आणि तिकडे कुठला बोर्ड पण नव्हता आणि जो बोर्ड होता बाईक तिकडे अलाउड नाही असा त्या स्ट्रेचमध्ये कुठेच बोर्ड नव्हता, बाईक अलाउड नाहीये. त्यानंतर बोर्ड होता तो एक्सप्रेसवे एक लोणावळ्याच्या खाली रस्ता जातो आणि एक डायरेक्ट परत एक्सप्रेसवे चालू होतो. तर तिकडे तर हे लोक तिकडे आले ना, काही नाकाबंदी होती. हे कोण आपले होमगार्ड आले, हे जे होमगार्ड टाईप नवीन भरती केले, काय बोलतात ट्रॅफिक पोलिसांना हेल्प करायला, असे जे हे सगळे गोष्टी ट्रॅफिक मॅनेज करायसाठी हे जे भरती केलेत ते लोक दोघं आले तिकडे. आम्हाला अडवलं. मी थांबलो. मी बोललो भाई मला बोललेत की सर अलाउड आहे इकडून. मी एक सोडून दोघांना विचारलेलं आणि मग ते बोलले की त्यांनीच आम्हाला कॉल करून इथे पाठवलं. म्हणजे असं कोण नवीन बकरा, आता मी नवीन आहे रायडर, नवीन गाडी चालवतो म्हणून कोणतरी बकरा भेटला तर त्या बकऱ्याला माहित नाही इकडचं काय, तर त्याला लटकव, घे त्याकडनं पैसे वसूल कर. तर ह्या व्हिडिओमध्ये तो सरळ सरळ बोलतोय की त्याला त्यांच्या सरांना पण द्यायचे पैसे. खाली कंप्लेंट आणि 1,500 तुम्हाला पण, आम्ही पण ते तुम्हाला पण परवडून नाही कामं कराले. मग काय करते, सरांनीच पाठवलं आणि त्या सरांनीच कॉल केला यांना, म्हणजे आम्हाला पकड. आणि नंतर त्या सरांना पण त्या जे पैसे घेणार त्यामधून हिस्सेदार, म्हणजे तुम्हाला बोलवतं की 1500चा फाईन आहे, गाडी बघितली चांगली आहे तर भाई 500 रुपये तर दे, 500 रुपये तर तुला द्यायला लागणार. 500 रुपये मी तुला का देऊ पहिली गोष्ट. आणि पहिली गोष्ट फाईन मारायचा अधिकार तुला आहे का? मला तेवढं नॉलेज होतं पण कसं एक आजीच्या कार्यालयाला जायचंय, पहिल्याच लेट होत होतो म्हणून आम्ही त्या घाईघाईमध्ये माझी वाईफ बोलली की नको यांच्याशी हे करू, वाद नको घालूस इकडे, आपल्याला इथून लगेच निघायचंय, आपल्याला जास्त वेळ थांबायचं नाही, बघ काय करतात ते, काय बोलतात ते बघ. तर मी बोललो ठीक आहे बघतो. तर पहिली गोष्ट यांना अलाउड नाही, आपल्याला फाईन मारू शकतो 1 स्टार वाला ASI मारू शकतो आणि हेड कॉन्स्टेबल मारू शकतो, ती पण 100च्या खालची फाईन. त्यानंतर दुसरी गोष्ट यांच्याकडे मशीन नाहीयेत, यांना एक आपला अँड्रॉइड फोन दिलाय, त्या फोनमध्ये ते लोक असेच फाईन खोलतात, नंबर टाकतात, बाईकचे असे आपण बघतो M परिवहन मध्ये नंबर टाकतो आणि मग तो फाईन निघतो, त्यामुळे ते चेक करतात की गाडी काय आणि काय. यांना मोबाईल दिलाय म्हणजे तुम्हाला आणि जेव्हा मी बोललो ठीक आहे मी लायसन्स दाखवतो आणि मी सगळं बाकी तर इकडे काय चाललंय ते आहे घाबरवायचा बिझनेस. तर हे लोक आपल्याला घाबरवतात, आपण नवीन बाईक आहे तिकडून अलाउड आहे, लोकल लोकांना माहिती आहे तिकडे अलाउड आहे. मग त्यानंतर त्यांनी आमच्याकडे मागितले पैसे, म्हणजे सरळ सरळ आला, बघ दादा असं आहे काय, बघ काय ते 500 दे. मी बोललो 500 बाई आपल्याला नाही जमणार, 500 बोलतो 500 दे. त्यामुळे सर येणार, सरची कटिंग असणार, यांची कटिंग असणार, म्हणजे सर पण त्यामध्ये खायला. तर यांचा सर कोण आहे, हे रायगड पोलिसांचे जे लोणावळ्यापासून ते तिकडे हे करतात, कोण आहे यांना एवढं सगळं हे करणारं. म्हणजे महाराष्ट्र सरकारने ह्या लोकांना ट्रॅफिक कंट्रोलसाठी दिलंय, पण हे लोक
त्या लोकांना ट्रॅफिकवाले पोलीस जे आहेत आपले महाराष्ट्र ट्रॅफिक पोलीस, हे लोक ह्यांना वसुली एजंट टाईप वापरतात. कारण आजकाल कॉमन झालंय, आज तर हे सगळं रिश्वत घेताना व्हिडिओ बनवतात, मग त्यांचा जॉब जातो. मग ह्या गोष्टीसाठी हे लोक, हे जे नवीन होमगार्ड टाईप लोक जे आहेत त्यांना युज करतात. हे लोक रिश्वत वसुली करा. यांच्यावरती काय करणार करून करून. आता ह्याला काय करतील काय माहिती, जॉबवरून काढतील का नाही काढतील. पण भाई ह्यांनी माझ्याकडनं 200 रुपये घेतले आणि त्यानंतर माझ्या पाठचा जो होता व्यक्ती, तो लोकल होता तिकडचा, त्याला थांबून ठेवलेलं. जसा मी तिकडून निघालो तसा त्याला सोडलं. त्याला काय बोललेत नाही, तो पण न काय त्याला, कारण त्याला माहिती होतं की इकडून अलाउड आहे. आणि पण जे माझ्यासारखे जे नवीन आहेत, ज्यांना माहित नव्हतं, मला माहित नव्हतं की अलाउड आहे का नाही. मला येताना साताऱ्यावरून रिटर्न करायला जेव्हा मला लोकल तिकडचे भेटले, तो अलाउड आहे, चल 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 अलाउड आहे इकडून. मग तिकडून मी खोपोलीच्या खोपोलीमधून खाली सीधा निघालो, एक्सप्रेस वेवरून नाही आलो. आणि जाताना पण मी तसाच आलेलो आणि येताना पण मी तसाच आलेलो. पण मला माहिती नव्हतं मी नवीन आहे म्हणून मला या लोकांनी तिकडे फसवलं. म्हणजे हे लोक ह्यांना कशासाठी वापरतात तर वसुली करायसाठी. तर तुम्ही विचार करा की ह्या लोकांना हे हेल्पिंग हँडसाठी दिलेत, पण हे लोक ह्यांना वसुली करायला तिकडे पाठवतात. त्यांना माहिती आहे नवीन बकरा आहे, बकरा भेटून दे आणि मग आपण ह्याला फाईन मारायचा. तर मला तुम्हाला काय बोलायचं आहे की भाई हे लोक ह्या लोकांना असे वापरतात ते, म्हणून मला तुम्हाला सांगितलं. आणि जो कोई बाइक चला रहा है, जो कोई बाइक राइडिंग पे लेके जा रहा है टुवर्ड्स पुणे टुवर्ड्स सातारा, भाई ये चीज से खौफ रहो कि वहां पर पुलिस लोग आपको ऐसे पागल बना सकते हैं. अगर आप नए हो, आपको कुछ पता नहीं है वहां पर, भाई ये स्कैम बहुत है. और ये उन लोग खुद नहीं आएंगे, ट्रैफिक पुलिस अपने ये चेलों को, नए जो उन लोग ने चेले पाले हैं, वो चेलों को आपके पास भेजेंगे पैसा वसूल करने. तर भाई हे रायगड पोलीस, काय बोलायचं मी आता या पोलिसांना, की हे लोक हे जे आहेत असले होमगार्ड, ह्यांच्याकडनं वसुली करतात, ते लोकांना घाबरवतात ते उगाच. कारण आता तर ह्या लोकांचे कसे खूप सारे व्हिडिओ आहेत. मागे पण एका कोणाचा बॉर्न टू राईडनी एक असा व्हिडिओ टाकलेला पुणे पोलिसांचा, की तिकडे ब्राईब घेताना ते लोक सरासरा ब्राईब घेत होते आणि तो व्हिडिओ व्हायरल झालेला. म्हणून आता हे लोक कसे, आता हे सगळे पोलीस ना शाणे झालेत. तिकडे त्यांना माहिती आहे की तो पुण्याचा तो रूट खूप कन्फ्युजिंग आहे, पण तिकडे 5 किलोमीटर अलाउड आहे. कारण हे मला कळालं रात्री येताना, जेव्हा माझ्यासोबत थोडेफार रायडर होते, मी त्यांना ओळखायचो नाही पण बाईकवालेच होते सगळे. आणि सकाळी मी एकटा कसे 2 जणच होतो आम्ही पाठी पुढे, एक लोकल आणि एक मी पुढे. तर तेव्हा त्यांनी मला एडं बनवलं, पण रात्री येताना असं नाही करू शकले. मी डायरेक्ट मग त्याच रस्त्याने आलो, खोपोलीने सरळ निघून गेलो. तेव्हा पण होते, पण तेव्हा काय नाही बोलले. म्हणजे तुम्ही विचार करा की भाई कसे, म्हणजे नवीन मी नवीन बाईक घेतली, नवीन बाईक चालवतोय म्हणून असे एडे बनवतात. 500 मागत नव्हता, ह्याच्यामध्ये त्या सरांची कटिंग होती, त्याची कटिंग होती, असं सरळ सरळ तो बोलता नाही की त्याला ह्या लोकांना पैसे द्यायचे. म्हणजे तुम्ही विचार करा की ह्या लोकांना ह्यांची सॅलरी पुरेशी नाही पडत, म्हणून हे सगळे धंदे हे लोक करतात. आणि आता जे त्यांना सरकारनी आपण जो टॅक्सचे पैसे भरतोय त्या पैशामधून ह्यांना जे हे आहेत होमगार्ड टाईप, त्यांना हेल्प करायला दिले, तर ते लोक ह्यांना या गोष्टीसाठी, वसुलीसाठी वापरतात. म्हणजे तुम्ही विचार करा की अजून किती खालच्या पातळीला. आणि आता जे पुण्यामध्ये घडलंय, काय बोलतात ते, पोस्टनी ऍक्सिडेंट करवलंय. म्हणजे पैशावाल्याच्या मुलांनी, जो 18च्या अंडर होता, त्याने दारू पिऊन 2 कपल्सला उडवलं, एक माणसाला आणि एक बाईला पल्सरवरून उडवलं. त्याला 15 घंट्यात बेल भेटली आणि त्याला नुसतं 300 ह्याचा एसे लिहायचा, एक निबंध लिहायचा आहे त्याला 300 वर्डचा, की त्याला तो आतापासून गाडी नाही चालवणार आणि तो हे नाही करणार. म्हणजे 2 लोकांना मारलं. हे ह्याच्यामध्ये कोण आहे? ह्याच्यामध्ये पण पोलीस लोकांचे ना ऑब्व्हियसली. कारण रूल असा आहे की अगर कुठल्या पॅरेंट्सनी आपली गाडी आपल्या नाबालिक म्हणजे अंडर 18 मुलाला दिली आहे चालवायला, तर जो तो क्राईम करणार, तर त्याच्या ह्याच्यामध्ये ते काय बोलतात, पॅरेंट्स वरती कारवाई होणार, त्याच्यावर पण कारवाई होणार. माझा एक मित्र होता इकडे भांडुपला, तो पण नाबालिकच होता, 10वीत होता तो. 10वीच्या वॅकेशनमध्ये त्यांनी एका काकांना इकडे भांडुपला उडवलेलं, आपल्या स्कूटी का बाईकनी उडवलेलं. आणि मग तो काय बोलतात, आय थिंक चिल्ड्रन्स रूम मध्ये होता समथिंग. पण इकडे काय होतं, इकडे पैसेवाल्याचा मुलगा आहे, तर भाई मर्डर केले तरी पण हे पोलीस लोक तुम्हाला काय काय करून सोडून देतील. मला तर आमच्या सोन्याच्या चोरीचं ना खूप छोटं वाटतंय. भाई इकडे मर्डर केले तरी तुम्ही पोलिसांना पैसे चारून सोडू शकतात. तर म्हणजे असं काय काय करू शकतात, म्हणजे पैसे खाऊन कोणाचा पॉलिटिशियनचा हेल्प घेऊन मर्डर केलेले लोक 15 तासात सुटतात. तर भाई हे चोरी केलेले हे तर छोटे मोठे करप्टेड पोलीस आहेत आपले इकडचे विष्णुनगरचे. आमची चोरीची केस काय भाई, नुसतं चोरी केली आणि त्या चोरांना ह्या लोकांनी वाचवलं. त्यामध्ये काही लोक तर मर्डरला पण महाराष्ट्र पोलीस वाचवतात आजकाल. तर भाई काय मोठी गोष्ट नाही. आणि आमची केस कसा आहे, एकदा तुमची कुळाईची ती केस आहे ती पण टाइम घेणार आहे. पण असं नाही की मी ह्या पोलिसांना सोडलंय, ह्या सगळ्यांचा नंबर येणार, टाइम टू टाइम येणार. सगळे जेवढे आहेत ना त्यामध्ये सगळ्यांचे नंबर येणार. मला नुसतं मी लोकांना जागरूक करायचं हे करतोय. अगर हे मला तिकडे कन्फर्म असतं ना त्या दिवशी की तिकडे मला अलाउड आहे, मला बोललेले, पण मी कसं आम्हाला कार्यालयाला जायचं होतं, लवकर थोडं घाई होती म्हणून ना, की तिकडचे सगळे पोलीस आले असते. मी एवढी गॅरंटी लिहून देऊ शकतो. अगर मी राडा करायला अगर मला हे करायचं असेल ना, फाईट करायची असेल ना, मी एवढी फाईट केली आहे की मला 2-2 गाड्या पोलिसांनी
की मी एवढे राडे म्हणजे मी इथपर्यंत जाऊ शकतो, पण मी त्या दिवशी केलं नाही. तर तुम्ही विचार करा की आपले टॅक्सचे आणि तेच होमगार्ड आज हे जे काय वर्दीवर असतात आपले आर्मी सारखे कपडे घालून, आणि तेच लोक आज आपल्याला लुबाडतात ते पोलीस. एकच हा व्हिडिओ बनवायचा महत्वाचा आहे की भाई तुम्ही नवीन आहेत तर हे तुम्हाला पागल बनवणार. आपले टॅक्सच्या पैशांनी हे जे होमगार्ड टाईप आपण यांना हेल्प करायला दिले आहेत, महाराष्ट्र ट्रॅफिक पोलीसला सरकारने दिले आहेत. हा सरकार आपला जो पैसा वापरते मग त्यांना आपल्या याच्यानी टॅक्सेसने पगार देतात. हे ट्रॅफिक पोलीस त्या लोकांना एक वसुली खोर सारखं रिश्वत खोर सारखं वापरतात. ते नवीन टेक्निक वापरली आहे कारण स्वतःवरती काही कारवाई नाही करायला पाहिजे म्हणून ह्या मुलांना पाठवलंय जे नवीन नवीन आहेत त्यांना वसुली करायला शिकवतात आणि त्यांना पुढे ठेवून हे लोक आपल्याकडनं वसुली करवतात, आपल्याशी फसवणूक करतात. पुणे आपल्या लोणावळ्याच्या इकडे हे आय थिंक हे सगळे आहेत रायगड पोलीस. तर भाई विचार करा की आपला पैसा कुठे यूज करतात आणि आपल्या पैशाने आपलीच कशी मारतात, आपल्याच पैशाने आपलीच कशी मारतात हा विचार करा. बस माझा हा व्हिडिओ बनवायचा हा मोठा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसे वसुली करतात ते बघा. आणि नवीन कोण रायडर असेल तर भाई सांभाळून, तुम्हाला तिकडे हे लोक पागल बनवणार अगर तुम्ही पहिल्यांदा पुणे साईडला जातात तर. थँक्यू.